वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही। सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही, याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो। आणि जे बाळासाहेबांचं जे विचार आहेत, आनंदीगे साहेबांचे विचार जे आहेत, आम्ही जो निर्णय घेतो तो खुलेआम घेतो। आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही, हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही। म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे, सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे। आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे, शाळा झाल्या पाहिजे, कॉलेज झाली पाहिजे, हॉस्पिटल झाली पाहिजे। आज बघा आज काय कंट्रोल आहे कोणाचा। आणि म्हणून हे जे काही वक्फ बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे। आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली ती काय म्हणतात अरे हे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची, घ्या ना खुलेआम भूमिका, घ्या ना, उभे राहा ना एका भूमिकेवर। तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं, जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं। त्यामुळे धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 जागा लढून 20 जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील, मुंबई महापालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत।